हाय हॅलो नमस्कार. मी आरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे AR क्रिएशन आणि ज्यामध्ये आपण पाहणार आहोत फॅशन कटिंग आणि स्टिचिंगबद्दल. तर इथे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण कटिंग दाखवलेली आहे आणि बाप्पाची प्रिंटसुद्धा मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. तर माझ्या चॅनलवर जा आणि नक्की बघा. इथे मी तुम्हाला स्टिचिंग सांगणार आहे. तर इथे मी प्रिन्सेस कट पॅडेड ब्लाऊज असल्यामुळे आधीच अस्तर मेन फॅब्रिकला चिपकून घेतलं आहे आणि एक एक्स्ट्राचं जे आहे अस्तर ते मी बाजूला ठेवून घेतलेलं आहे. यानंतर बॅक साईडचा जो पोर्शन आहे तुम्ही बघू शकता बाप्पाची प्रिंट किती व्यवस्थित आलेली आहे. यालासुद्धा मी मेन फॅब्रिकसोबत चिपकून जो काही एक्स्ट्राचा फॅब्रिक होता तो कटिंग करून घेतला आहे. आत्ता मी इथे टक्स मारून घेणार आहे बॅक साईडचे. सगळ्यात आधी मी बॅक साईडचा पोर्शन जो आहे, बॅक साईडचा जो भाग आहे याला मी रेडी करून घेणार आहे. तुम्हाला जर पूर्ण डिटेलमध्ये बघायचं असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये ब्लाऊज कसा शिवायचा आहे हे समजेल. इथे मी दोघी साईडचे टक्स आता मारून घेतलेले आहे, तुम्ही इथे बघू शकता. आणि माझे ग्रीन साडी असल्यामुळे मी इथे कॉन्ट्रास्ट ग्रीन कलरची पाइपिंग लावून घेणार आहे. तुम्हाला जर कॉन्ट्रास्ट कलर करायचा नसेल तर तुम्ही इथे गोल्डन कलरच्या पाइपिंगचा सुद्धा यूज करू शकता. आणि जर गोल्डन कलरचा यूज करायचा नसेल तर तुम्ही इथे रेड कलरचा, म्हणजे ज्या कलरचं तुमचं ब्लाऊज आहे त्या कलरचा सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता. तर मी इथे कॉन्ट्रास्टमध्ये पाइपिंग लावून घेते आहे आणि पाइपिंग मी इथे डोरी पाइपिंगचा वापर केला आहे. तुम्हाला जर डोरी पाइपिंग शिकायची असेल तर मी डोरी पाइपिंगची सुद्धा तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल. तर इथे मी आता आतल्या साईडला फोल्ड करून घेते. डोरी पाइपिंगची तुम्ही फिनिशिंग बघू शकता, किती व्यवस्थित अशी फिनिशिंग येते आणि खूप सुंदर अशी दिसून येते. डोरी पाइपिंग जर लावत असाल तर मी असं म्हणेल की कॉन्ट्रास्टमध्येच लावा, खूप सुंदर दिसून येते. जो कलर तुमच्या ब्लाऊजमध्ये किंवा साडीमध्ये खूप जास्त कमी असेल तो कलर नक्की यूज करा. आणि तुम्ही आतून आणि बाहेरून डोरी पाइपिंगची फिनिशिंग बघू शकता, खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे. इथे बॅक साईडचा जो पोर्शन आहे मी रेडी करून घेतला. आता जो फ्रंट साईडचा भाग आहे हा मी रेडी करून घेते. तर तुम्ही इथे बघू शकता जी ओपनिंग आहे फ्रंट साईडला, ओपनिंग तर माझी फ्रंट साईडनेच असणार आहे, पण मी पॅडेड ब्लाऊज रेडी करण्यासाठी आधी फ्रंट साईडची जो अस्तर आहे याला मी जॉईंट करून घेतला आहे. आणि इथे साईडचा जो भागाला जे प्रिन्सेस कट लागणार आहे हा सुद्धा मी स्टिच करून घेते. प्रिन्सेस कट पॅडेड असल्यामुळे मी एक अस्तरचा जो पार्ट आहे तो मेन फॅब्रिकला लावून घेतला आहे आणि एक अस्तरचा भाग मी इथे सेपरेट स्टिच करून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता मी प्रिन्सेस कट जॉईंट करून घेतला आहे. दुसऱ्या साईडचा सुद्धा मी प्रिन्सेस कट याच पद्धतीने जॉईंट करून घेते. तर इथे मी दोघी पण प्रिन्सेस कट जॉईंट करून घेतले आणि बिना पफचा सुद्धा तुम्ही प्रिन्सेस कटचा अस्तरचा लुक बघू शकता, किती सुंदर असा आलेला आहे. तर कटिंग तुम्हाला बघायची असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन नक्की कटिंगचा सुद्धा व्हिडिओ बघा आणि बाप्पाच्या प्रिंटचा सुद्धा व्हिडिओ बघा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी जो बस्ट पॉईंट आहे यावर मी पफ लावून घेते. पफचा सुद्धा मी सेंटर पॉईंट काढून घेतला आहे आणि इथे मी पूर्ण राऊंड असा पफ स्टिच करून घेणार आहे. तुम्हाला जर पूर्ण राऊंड पफ स्टिच करायला जमत नसेल तर मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की सिंगल टक्स मारून सुद्धा आपण पफ बसवू शकतो. जर तुम्हाला पूर्ण राऊंड असा लावता येत नसेल पफ तर माझे मागचे व्हिडिओ नक्की बघा. तर इथे तुम्ही बघू शकता पफ किती फिनिशिंगमध्ये बसला आहे आणि ज्या पद्धतीमध्ये मी कापड ठेवते त्याच पद्धतीत तुम्ही कापड ठेवा. कापडाच्या उलट्या साईडने मी दोघी पफ सरळ लावून घेतले आहेत. तुम्ही बघू शकता मागच्या आणि फ्रंट साईडने सुद्धा फिनिशिंग किती छान आली होती. आता मी फ्रंट साईडचं जे अस्तर लावून मेन फॅब्रिक केलेलं आहे त्याला मी आता प्रिन्सेस कटचे पार्ट्स जोडून घेणार आहे.
तर इथे तुम्ही बघू शकता प्रिन्सेस कटचा एक पार्ट मी जोडून घेतला आहे. याच पद्धतीत मी दुसरा सुद्धा पार्ट जोडून घेते आता. तर इथे मी दोघी पण पार्ट्स जोडून रेडी केले आहेत. तुम्ही बघू शकता आपले प्रिन्सेस कटचे पार्ट्स किती व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आले आहे आणि कुठेच कमी किंवा जास्त नाही आहे. खालच्या साईडने पण नाही आणि आर्म होलच्या साईडने सुद्धा नाही आहे. बिना पफचा सुद्धा किती व्यवस्थित लुक येतोय. यानंतर पफचा जो आतला जो पोर्शन आहे याला आपल्याला वरच्या फॅब्रिकवर शिलाई मारून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता सगळ्यात आधी मी सेंटरला इथे शिलाई मारून पूर्ण नेक वगैरे व्यवस्थित शिलाई मारून घेणार आहे. इथे नेकला मी सेंटरवरून शिलाई मारायला स्टार्ट केलं होतं. एक साइड मी कंप्लीट करून दुसरी साइड सुद्धा मी कंप्लीट करून घेतली आहे. इथे तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित नेकला स्टिच करून घेतल्यानंतर आता मी कमरेच्या साइडने सुद्धा सेंटरवरून व्यवस्थित कापडाची फिनिशिंग करत शिलाई मारून घेणार आहे. इथे आर्म होलच्या साईडला मी कटिंग करताना फ्रंट आर्म होल कट केलेला नव्हता. यासाठी मी आतल्या साईडला जरा जास्त शिलाई मारलेली आहे आणि बोट नेक असल्यामुळे 1 इंच एक्स्ट्रा कट करावं लागतं फ्रंट साईडने. यासाठी मी जरा जास्तच आतल्या साईडला शिलाई घेतली आहे. दुसऱ्या साईडने सुद्धा मी फिटिंगची तशी शिलाई लावून घेते व्यवस्थित. इथे तुम्ही बघू शकता एक्स्ट्रा जो काही फॅब्रिक होता तो मी कट करून घेतला. खालच्या साईडला तुम्ही बघू शकता दोघी साईडने कसे कॉर्नर्स निघालेले आहेत. तर अर्धा इंचपर्यंत मी इथे कट करून घेते. अर्धा इंच मी इथे कट केल्यानंतर लाईन व्यवस्थित स्ट्रेट झाली आहे आणि आता मी इथे आर्म होल सुद्धा कट करून घेते. फ्रंट आर्म होल सुद्धा मी इथे कट करून घेतलेला आहे आणि फ्रंट साईडची ओपनिंग असल्यामुळे मी इथे सेंटरवरून सुद्धा कट लावून घेतला आहे. आता मी इथे फ्रंट साईडला सुद्धा पाइपिंग लावून घेणार आहे. असेच जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत दिलेल्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझा नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा पडेल तर सगळ्यात आधी तुम्हाला कळेल. इथे मी पाइपिंग फोल्ड करून घेतली आहे. तर इथे खालच्या साईडला तुम्ही कॉन्ट्रास्ट पाइपिंग मी करून घेतली आहे आणि तुम्ही पाइपिंगचा लुक बघू शकता. आणि हा बॅक साईडचा जो पोर्शन आहे आता यासोबत आपल्याला शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहेत. तर इथे मी दोघी साईडचे शोल्डर जॉईंट करून घेते. शोल्डर इथे तुम्ही बघू शकता मी जॉईंट करून घेतलेले आहेत. आता मी इथे पूर्ण नेकला जी ग्रीन कलरची मी कॉन्ट्रास्ट पाइपिंग लावलेली होती तीच पाइपिंग मी इथे सुद्धा यूज करणार आहे. पूर्ण राऊंड नेकला मी इथे पाइपिंग लावून घेणार आहे.
तर इथे मी पूर्ण नेकला पाइपिंग लावून घेतलेली आहे, डोरी पाइपिंग। यानंतर आता मी राऊंड नेक असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी कट्स लावून घेणार आहे। इथे तुम्ही बघू शकता मी पूर्ण राऊंड नेकला कट लावून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला पाइपिंग आतल्या साइडला व्यवस्थित स्टिच करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता पाइपिंगचा लुक किती सुंदर असा आलेला आहे। याच पद्धतीत पाइपिंग बनवा, नक्की अशीच फिनिशिंग तुमची सुद्धा येईल। आणि बॅक साइडने सुद्धा बघू शकता आणि आतल्या साइडने सुद्धा तुम्ही फिनिशिंग बघू शकता। यानंतर मी इथे हुक पट्टी आणि आय पट्टी रेडी करून घेणार आहे। तर इथे आय पट्टी मी रेडी करते, यासाठी एक अस्तरचा आणि एक मेन फॅब्रिक मी इथे 2 फॅब्रिक घेतलेले आहेत। वरच्या साइडला मी 1 इंच सोडून खालच्या साइडला सुद्धा मी 1 इंच एक्स्ट्रा ठेवला आहे आणि फोल्डिंग मारून इथे मी स्टिच करून घेते। इथे मी आय पट्टी रेडी केलेली आहे। आता मी इथे हुक पट्टी दुसऱ्या साइडला लावून घेणार आहे। आय पट्टीसाठी सुद्धा मी 1-1 इंच वरच्या साइडला आणि खालच्या साइडला एक्स्ट्रा सोडून घेतलंय आणि इथे मी दाब शिलाई देऊन दिली आहे। यानंतर मी आतल्या साइडला फोल्ड करून घेते। इथे तुम्ही बघू शकता हुक पट्टी सुद्धा माझी बनवून रेडी झालेली आहे आणि लुक सुद्धा तुम्ही ब्लाउजाचा आपला बघू शकता किती व्यवस्थित असा आलेला आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मी या ब्लाउजासाठी पफ स्लीव्ज रेडी करून घेतलेले आहेत। पफ स्लीव्जचा सुद्धा मी व्हिडिओ रेडी केलेला आहे, चॅनलवर मी लवकरच अपलोड करणार आहे, तर चॅनलवर जाऊन नक्की बघा पफ स्लीव्जचा सुद्धा व्हिडिओ। आणि इथे मी पफ स्लीव्ज रेडी करून घेतलेले, आता मी ब्लाउजला अटॅच करून घेणार आहे। इथे जर तुमच्या पफ स्लीव्ज जर तुमची खूप जास्त मोठी होत असेल तर तुम्ही इथे सुद्धा तिला प्लीट्स मारू शकता। मी सुद्धा इथे प्लीट्स मारून घेते। तर इथे तुम्ही बघू शकता मी पफ स्लीव्ज जॉइंट करून झालेली आहे आणि स्लीव्सचा लुक सुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आलेला आहे। यानंतर मी साइडने सरळ भागावर शिलाई मारून घेणार आहे। आतल्या साइडला कुठलंच इंटरलॉकची गरज पडायला नको, यासाठी मी आधीच बाहेरच्या साइडने शिलाई मारून घेणार आहे।
आता याच पद्धतीत मी दुसऱ्या साईडला सुद्धा स्लीव्ज लावून साईडला शिलाई मारून घेणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मी दोघी साईडसुद्धा रेडी करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला आतल्या साईडून शिलाई मारून घ्यायची आहे। इथे तुम्ही बघू शकता आपलं ब्लाऊज आतल्या साईडने सुद्धा किती फिनिशिंगमध्ये आलेलं आहे आणि बाहेरच्या साईडने तर फिनिशिंगमध्ये आहेच, पण आतून सुद्धा कुठूनच कापडाची मार्जिन किंवा कापड बाहेर निघालेला नाही आहे। सगळा कापड जो आहे तो आतल्या साईडलाच लॉक आहे, आतमध्येच लॉक आहे। याच पद्धतीमध्ये ब्लाऊज शिवा आणि आता मी इथे फिटिंगची शिलाई लावून घेणार आहे। चेस्टचा चौथा भाग आणि वेस्टचा चौथा भाग इथे मी लावून घेतला आहे आणि इथे दंडघेराचा दुसरा भाग इथे मी लावून घेतला आहे। दुसऱ्या साईडला मी मार्जिन ट्रेस करून इथे मी फिटिंगची शिलाई मारून घेते। फिटिंगची शिलाई माझी मारून झालेली आहे आणि त्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडला सुद्धा इथे फिटिंगची शिलाई मारून घेतली आहे आणि तुम्ही ब्लाउजाचा आपला फायनल लुक बघू शकता। किती सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे आणि खूप सुंदर असा ब्लाऊज दिसून येतोय। याचा लुकसुद्धा खूप सुंदर आलेला होता। तर असाच ब्लाऊज बनवा गणपती उत्सवासाठी, तर नक्की ट्राय करा। खूप सुंदर असं ब्लाऊज आहे आणि तुम्ही आतल्या साईडने सुद्धा बघू शकता किती फिनिशिंगमध्ये आपलं ब्लाऊज रेडी झालेलं आहे। बॅक साईडने सुद्धा तुम्ही बघू शकता आपलं ब्लाऊज किती सुंदर असं रेडी झालेलं आहे। जर तुम्हाला फॅब्रिक प्रिंटिंगची शंका असेल की प्रिंट निघून जाईल, तर फॅब्रिक प्रिंटिंग निघत नसती। खूप व्यवस्थित याला वॉश करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।